नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र मनसेना। तुम्ही बघत असाल, काल मोठी दुर्घटना घडली मुंबईमध्ये। जे बुलेश्वरचा राजा यांचा काल अपघात झाला। ते मूर्ती जी होती गणपतीची, त्याची काल विटंबना झाली। ती विटंबना का झाली याचं मोठं उदाहरण म्हणजे हे खड्डे। लक्षात घ्या, या खड्ड्याच्या माध्यमातून त्या गणपतीची मूर्ती नेताना त्या ठिकाणी त्याला झटके बसले आणि त्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला। मी मीरा भाईंदरच्या प्रशासनाला आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चेतावणी देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। एक लक्षात घ्या, गणपती जवळ आलेत। प्रत्येक वर्षी तुमच्याकडे भीक मागायला लागते की रोड बनवा, रोड बनवा। आज या ठिकाणी बघा ही परिस्थिती आहे। आता भीक मागणार नाही, आता तुमच्या ऑफिसमध्ये घुसून आहे ना तर आंदोलन करायची वेळ आली आहे। यामुळे मीरा भाईंदरमध्ये जेवढे इंजिनियर आहेत त्यांना कामाला लावा, जेवढे अधिकारी वॉर्ड ऑफिसर यांना कामाला लावा। जेवढे रस्त्यामध्ये खड्डे आहेत, हे खड्डे भरण्याचं काम त्यांच्याकडनं करून घ्या। नाहीतर या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी यावेळी सुटणार नाहीत। लक्षात घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे फार मोठं उग्र आंदोलन रस्त्यावर नाही तर तुमच्या कॅबिनमध्ये केलं जाईल। लक्षात घ्या। त्यामुळे आयुक्तांना मला कळकळीची विनंती आहे, अधिकाऱ्यांना समज द्या। अधिकारी इंजिनियर तुमचे जेवढे उपायुक्त वगैरे सगळ्यांना रोडवर उतरा। गणपतीची विटंबना होता कामा नये। जे बुलेश्वरमध्ये घडलं, 2 माणसांचा मृत्यू झालेला, त्याच्यामध्ये 4-5 जण या ठिकाणी ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये। असं प्रकार होता कामा नये मीरा भाईंदरमध्ये। आणि तसा झाला तर तुमच्या कॅबिनमध्ये आंदोलन करीन। लक्षात घ्या, रस्त्यावर नाही। लक्षात घ्या, त्यामुळे विटंबना होता कामा नये। गणपती बाप्पा चांगल्या रीतीने यायला पाहिजे, चांगल्या रीतीने जायला पाहिजे। आणि जो तलावाचा पण विषय आहे, तलावाचा विषयाच्या संदर्भात पण त्या ठिकाणी गदारोळ झालेला, त्याचा पण व्यवस्थित योजना करा, जेणेकरून जे भाविक आहेत त्यांना कुठेही विटंबना त्याची होणार नाही, याची काळजी घ्यावी। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।